श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ओम रक्तांगरक्तवर्ण पद्मनेत्र सुवासिवंदन कंठा टोपी समाला दंड कमलधर कट्यांकरक्षक त्रिगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारक पाहि माम. जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वासा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्यलीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमियेला. जो अज्ञानतिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सदबुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार. वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला. धर्मसंस्थापक कारणे युगायुगी अवतार घेणे नाना विधिवेष्ट नटणे जगतपतींचे कर्तव्य. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्ण आश्रम धर्म कुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाची योजिले करता आणि करविता तुची एके स्वामीनाथा माझी आठाई वर्ता मी पननसेची ऐसी ऐकुनी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभिदेती वरदास्ते करुणी. आता नमो साधववृंद ज्यांची नाही भेदाभेद ते स्वात्मक सुख आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावंतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली. श्रीधरानी वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाती ही डोलविती मान तयांचे चरण नमियेले. ईश्वरचरणी जडले चित्त ऐसे तुकारामधिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसाद कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परिही अमृत जाणोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ती एकडे न पहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्वर्णिता ग्रंथ पसरला समुद्रसा त्या महोदधीतुनी पाही अमोलमुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृतम नाना प्रकृत कथा समंत आदरे भक्त परिसूत प्रथमाध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमाध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्रीवल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धनुनी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे. अक्कलकोटा माझारी राचपामुदी याच्या घरी बैसले समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धनुनी दर्शनाचा पातला त्याचा दिवशी साचा आदरतयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळींसी महाराजांनी सुचविले. तीन खुर्च्या आणुनी बाहेरी मांडा म्हणती एकहारी दोघासी बैसवणी दोहोवरी तिसेवरी बैसले आपण पाहुनी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दजीवनातुनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगर देखिले अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिले. घेतले कालींचे दर्शन पाहिले गंगातटाक पावन नाना तीर्थे हिंडून हरिद्वार प्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र 80,000 हजार
नगरे आम्ही देखिले. मग तेथुनी सहजगती पातलो गोदाटका प्रती जियेची महाप्रख्याती पुराणंतरी वर्णिले. केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परमपावन. काही दिवस फिरून हैदराबादेसे पातलो. येऊनिया मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमुचे अंतर. काही दिवस राहिलो तेथोनी स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहळ. देश हिंडुने सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रती येणे तेथून या झाले. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासूनी. 12 वर्ष मंगळवेड्याप्रती राहिले स्वामीराज येती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर. लीला विग्री यतीवर्य कमरेवरी ठेवणी कर दर्शनेती तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृतम नाना प्रकृत कथा समंत आनंदे भक्त परिसुतो द्वितीयाध्याय गूढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयाध्याय. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्यतेया जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यांची नाही पुनरावृत्ती पदपाविती कविल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्ष करुणी वस्ती मंगळवेडे सोडिले. मोहळा माझी वास्तव करीत अप्पा टोळ झाले भक्त. तेथे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊन स्वामींची टोळ जाती अक्कलकोटासी. अर्ध मार्गावरुणी टोळांची मागे परतणे भाग पडे. टोळ गेलिया परतोनी स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवेकांनी परी नसवाणिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रती आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविध होता तो करी त्यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती. स्वामींची जाणून ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर. योग यागादिक काही चोळप्पाने केले नाही. परी भक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयांच्या घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असून कारभारी परज्ञानी असती जे. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात. नृपाची कला वृत्तांत की आपुल्या गाव नगरात. यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकुनी राव बोलला काय वाणी. गावात यती येऊनी फार दिवस झाले. परी आमा श्रुतपाही आजवरी झाली नाही. आता जाऊनी लवलाही भेटूतया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी आत्ताच दिती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली तै. सकळ सभा आनंदिली समस्ते पावली वंदिली. षडोपचारे पूजिली स्वामी मूर्ती अनुप्राया. इति श्री स्वामी चरित्र सारामृते नाना प्राकृत कथा समंत प्रेमळ भक्त परिसुतो तृतीयाध्याय गूढः. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयाध्याय. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाच्या अंती अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयांचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्याते. चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदुदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शन येती कामना चित्ती धरोणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूरदेशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामया पसाऱ्यात फसले ऐसे आले कित्येक. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यतिराज पुरविती. दृढ चरणी ज्यांची भक्ती त्यांची होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिता ती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसून म्हणते जनांसी ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षणीयाच्या अंगी कोणते हो वसतसे. ऐसी तयाने निंदले समर्थांनी अंतरी जाणले. जेव्हा ते भेटीस आले तेव्हा केले नवल एक. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी.
तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुल्या चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली. दर्शन घेऊनी सर्णांचे मंगलनाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मणीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती, नाही मिती दयाते. कोणी नवसाते करीती, कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदाने. संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरोनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्याशांपुढे लोटिती. मोडली जणांची गर्दी, तो येऊनी सेवेकरी. संन्याशांपुढे नानापरी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता अस्तचळासी, तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता दयांसी, अन्नोदक वर्ज्य असे. जे पातले करू छळना, त्यांची झाली विटंबना. दंडाभया कुस्थिजना अवतरली यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिष्ठ प्रेम भक्त चतुर्थ्याध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा, अज्ञानमच्छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा, भक्ता खरा सदयतू. अक्कलकोट नगरात एकतपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसली चहूंकडे, कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे, राजे रजवाड थोर थोर. तेव्हा कित्येक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडोद्या माझी त्या अवसरी, मल्हारव राज्याधिकारी. एकदा तयांच्या अंतरी, विचार ऐसा पातला. दिवाणानी सरदार, मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र, बोले नृपवर तयाप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी, येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयांसी इनाम देऊ बहुत. कार्य जाणूनी कठीण, कोणी न बोलती वचन. कोणा एक लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर, नृपलागी प्रियेसी. आपुली जरी इच्छा ऐसी, स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणि तयांसी निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकुनी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसेही सभाही समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळ जने त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले, जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती, धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटींचे नृपती, स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती, त्याही करती स्वामी सेवा. ऐसी पाहुणी दात्यांसी, विचार पडला मानसी. ह्या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्ने कार्य होई सत्वर. लढवून युक्ती थोर, कार्य आपण साधवावे. करुणी नाना पक्वाने, करती ब्राह्मण भोजने. दिदिलील बहुसालदानी, याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती. जेने सेवेकरी संतुष्ट होती, ऐसी करती सर्वदा. ऐशियाने काही न झाले, केले तुतुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठुनी चोळप्पाप्रती. त्याच लागी विनंती करीती, बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हाराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्यने सर्वे वशा, चोळप्पाशी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा बहुसाल. चोळप्पाने कर जोडूनी विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तिने माझे कल्याण, मिळेल मला बहुतधन. आपुलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल. ऐसी ऐकुणी वचन, समर्थांनी हास्य करून. उत्तर चोळप्पा लागून, काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती, त्याच्याच अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकुत भाविक भक्त. पंचमोऽध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात, अक्षरे पंडित लिहिवित. तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती, चोळप्पा विनवी स्वामीप्रती. कृपा करुणी मजवरती, बडोद्यासी चलावे. भाषण ऐसी ऐकुणी, समर्थ बोलती हासुनी. मल्हारावाची आमनी, आम्हा विषय भाव नसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला, तात्यामनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला, ते न जाये सिद्धीसी.
परी पहावा यत्न करुणी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी तया दे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले भाव्यासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे ऐशा उपाय करुणी न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळून येतीसी असो कोणी एक दिवशी साधुनी योग्य समयासी मेन्यात घालुनी स्वामींची तात्यासाहेब निघाले कडप गावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली मेन्यातुनी उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकले हात तात्यांनी मग अपयशा ते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्त वाचुनी अन्य उपाय न होय परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभिती पुढती सर्व त्रासी विचारती कोण जातो स्वामींकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत तयांचे नाव नृप कार्याची धरुणी हाव आपण पुढे झाला तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुरंदाटी स्वामींपुढे ठेवीत ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंताये पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणुनी सत्वर ठोका याच्या चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोधमुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मनी प्राले तोंडचे पाणी लट्टटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडवूनी साहेबाविषयी प्रयोग केला मल्हाररावावरी आळ आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अगिट तलीला दाविली ख्याती झाली सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिशोध षष्ठो अध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठो अध्याय समाप्तम शुभम भवतु अध्याय 7 श्री गणेशाय नमः जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अगरगना लोकपाला सर्वेशा अक्कलकोटी मालची नृपती समर्थ चरणी ज्यांची भक्ती स्वस्ते सेवा नित्य करती जाणून येती परब्रह्म वेदांत आवडे तयासी श्रवण करीती दिवशी निशी हिरळीकराधिक शास्त्र्यांची वेतन देऊनी ठेविले त्या समय मुंबापुरी विष्णू बुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोकोपदेशिती त्यांची अनावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी भृत करुणी खटपटी बुवासी शेवटी आणिले रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती नेने अंतरी नृपती भाऊ सुखावे ख्याती वाढली लोकात स्तुती करीती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगुरी होतसे एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शन येती श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते त्यावेळी पाहावया येतीचे लक्षण ब्रह्मचारी करती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामींसी ब्रह्मपददा कर काय किराणे होई निर्धार ऐसे ऐकुनी सत्वर यतिराज हासले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करती पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय मनी हातो वेडा संन्यासी गुरळ पडली लोकासी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही फर्त फसला हो पाहुणी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान यात काही असेना ऐशी ब्रह्मचारी बोलुनी पातले आपल्या स्वस्थानी विकल्प पातला मनी स्वामींची तुच्छ मानिती नित्य नियम सारून ब्रह्मचारी करती शयन जवळी पारशी दोघे जण तेही निद्रस्त झाले निद्रा लागली सुवासी लोटली या काही निशी एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडले असे आपुल्या अंगावरी उच्चिक एकाएक चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे ऐसी पाहुणी ब्रह्मचारी खडबुडणी उठे लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे जवळी होते जे पारशी जागृती आली तयांसी त्यांनी दरुणी बुवासी सावध केले त्यावेळी मग स्वप्नींचा वृत्तांत तयांसी सांगते समस्त म्हणती आता काय अर्थ ऐसी स्वप्न कैक पडती असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुस्ता मागील प्रश्नाची खदा स्वामी हासले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद दाकर पुण्याविषय अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकांची काय म्हणून भ्यालासी जरी वृत्ताबाई मानतोसी मग ब्रह्मपद जानसी कैसे ब्रह्मपद तदाकर होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाताने याची बुवा प्रति पटली खुन धरले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रुणीने भरले नयन कंठदारा शोधित तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी अहंकारा गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिशुद्ध भाविक भक्त सप्तमोध्याय गोढहा श्री राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ अर्पणमस्तु अध्याय 8 श्री गणेशाय नमः जय जयाजी सुखदामा जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंतवेशा अनंता
राजे निजाम सरकार त्यांच्या पदरी दप्तरदार राजे राय बहादूर शंकराव नामक 6 लक्षांची जहागीर तयाप्रती सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुकून गोड न लागे अन्न पाणी नावडे भोगविलास सुकोप भोग कैसा त्यास निद्रा नयची रात्रंदिवस चिंतनले पोळले केले कित्येक अनुष्ठान तैशाचे ब्राह्मण संतर्पण बहुसाल दरी दिले दाने आरोग्य भावे म्हणून विटले संसार सौख्यासी त्रासले अभव यात्रेसी कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रीन चैन नसे कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा किरल कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास ऐक दात्री सुतयास स्वप्नी दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा येती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी तरी तेथेची राहिले आणखीन अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे तुवा हे जाणून हित गोष्टी मानसी विचारोनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रियपत्नी सहित तया नगरीच्या नरनारी कामधंदा करीती घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती तेक प्रातस्नाने करोनी पूजा द्रव्य घेऊनी अर्पव्य समर्थ चरणी जाती अति तुरेने इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृतदासमंत सदा परिसुदूर प्रेम भक्त अष्टमोध्याय गूढा श्री स्वामी चरणाविंदार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु। अध्याय 9 श्री गणेशाय नमः। घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामनाद्रुणी चित्ती बहुत लोक दर्शनयती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षेत्रीय वेश्यादिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शनयती धावोनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीरे संन्यासी येती पै किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठाम प्रत्यक्ष भासू लागली आशो ऐसा नगरात शंकराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदरबाई मुख्य स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती करला स्वामी चरणी तरी आपणा लागून द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लव पूर्ण आनंद लेती याचे मन म्हणे मी इतके करीन 2 सहस्र रुपये द्याल की ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांची देईन सत्यवचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडवावा शंकराव तैसे करती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थनीय स्वामी प्रती कार्य आपुले करीन बाई स्वामींशी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मे याला गुण ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधीपासून ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले यवन स्मशान भूमीत आले येथे राजू त्वरित एका नूतन खाचेत निजले छाटी टेकोनी सेवे करे शंकरावासी म्हणती लीला करुणी ऐशी चुकविले तुमच्या मरणांची निश्चय मानसी धरावा शंकरावे त्या दिवशी खाना निद्रा फकीरांसी आणि शेक नुरदर्ग्यासी एक कपने चढविली मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध झाल्या स्वामी राजवैद्य व्याधी पडे आपणाची प्रकृतीची आरव पडला राव गेले सोनगराला काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र ऐसा गेला निर्धार तयाचे काय करावे महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुनेगच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करता ते सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुनेगच्ची कीर्ती शंकरावांची अजरामर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतिकता समंत सदा परिसुत भाविक भक्त नमो अध्याय गूढा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु। अध्याय 10 श्री गणेशाय नमः। गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटाची निनारा स्वामी समर्थ असती पै हावेरी नामक ग्रामी यजुर्वेद गृहस्थाश्रमी बाळपण नामे द्विज कोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतया प्रती सावकारी सराफी करती जनिवागिती प्रतिष्ठित 30 वर्षांचे वय झाले संसार ते उपगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयाची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल पंचपक्वाने सोनळी म्हणून आपणा पुढे येती पाहुनिया स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस तात्काळ केले निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाशी दोडतर विवेकशास्त्रे तोडावा सोलापुरी कामा अंबासी ऐसे सांगून सर्वत्रासे निघाले सद्गुरु शोधाचे घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्रे पारंगत धर्मकर्मी सदार्थ ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती मग शिवारात्न करीती कामनाची ती धरुणी 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देते तयासी तुझी भक्ती पाहून संतोष झाले माझे मन
मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषिली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसरली पुत्ररत्न, मल्हार दीक्षिते आनंदून संस्कार केले असाविध. चिदंबर नामाविधान ठेविले तया लागून, शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौंजी बंधन, वेदशास्त्रे झाले निपुण. निगुंठ शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गौजगौरी, चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणिले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता, चालू लागला हे पाहता विस्मित झाली यजमान. ऐशा लीला अपार दाखवी ती चिदंबर, प्रत्यक्ष जेका शंकर जगदोद्धारता उतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एका दिनी ब्राह्मण बैसले भोजनी, तूप गेले सरुणी दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट, तयासी लाविता अमृत हस्त, ते कृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुणे सहरामाजी पेशवे होते रावबाजी, एक समय ते सहजी दर्शनाते पातले. अन्याने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त दादा तयाची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून, म्हणती दीक्षितांशी सांगून दादा आपुले लावावी. रावबाजीचे वृत्तांत करुणोपकरणी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसी सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती, आता पारटले तुझी मती त्वरित मागसी. निरोप कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजाची राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्यात जाणीतो. यज्ञ समारंभाची अवसरी आम्ही होतो तयाच्या घरी, तुप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तय होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त, मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणवणी. तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्तजनतानार्थ येतिरूपे प्रकटले. इति श्री स्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसुत प्रेमळ भक्त. दशमोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागल्या अध्याय वर्णिले. बाळप्पा मुरगुडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत, अक्कलकोटी साक्षात येती रूपे श्रीदत्त, वास्तव्य सांप्रत करिता ती. परी मुरगुडीचे विप्र बाळप्पासी सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमात्री. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी, श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगली तैसे करावे. मानवला तैसा विचार, निघाले तेथून सत्वर. जवळी केले गाणगापूर पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले, स्थान पाहुणी आनंदले. नृसिंह सरस्वती पाऊले, प्रेमभावे वंदिली. प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करुनी, जप ध्यान आटपुनी मागुती येती गावात. सेवेकरांबरोबरी मागुनी या मधुकरी, भोजनोत्तर संगमावरी परतुनी येती ते. मध्यान स्नान करुणी पुन्हा बैसती जपध्यानी, असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करुणी संध्या वंदन जपन आणि नामस्मरण, रात्र पडतात परतून ग्राममाजी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडणी गृह सूतकांता, शीतोषणाची परवान करिता आनंदवृत्ती राहती. शीतोषणाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास, परितयांच्या मानस कदा उदास नोहेची. अय्याराम सेवेकरी राहतो ते गाणगापुरी, त्यांनी देखुनी ऐसी परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे अमुच्या सदनी, जे जे पडेल तुम्हासी कमी तेथे आम्ही पुरवूजी. बाळप्पासी मानविले 2 दिवस तैसे केले, पोट भरुणी जेविले परिसंकोच मानसी. जाणे सोडिले त्यांच्या घरी, मागून या मधुकरी, जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. काढून या बाहेरी बैसोनी तिथे शेळेवरी, मग खाव्या भाकरी ऐसा नियम चालविला. ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चित्ता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हीन आपुले प्राक्तन भोग भोगवी दारुण, पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती, स्वप्नितीने येती मूर्ती. येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रस्त असता एक रात्री, एक ब्राह्मण स्वप्नात भितरी. येऊन या आज्ञापी अक्कलकुटी श्रीदत्त, स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्यचित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेने झाले पूर्ण, आणखीन काही दिन क्रमापुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी, वृक्षास्थळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करुणी सत्वर आले त्या स्थानी, वस्त्र उचलेता खालुनी वृश्चिक निघाला. तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणी. त्या दिवशी ग्रामाभितरी पकांनी मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकुटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी, उत्तम शकुन तयासी मार्गवरी झाले. चरण चाली चालोनी अक्कलकुटी दुसरे दिनी, बाळप्पाच पोचले येऊनी नगरम्य देखिले. जेथे नुसिंह सरस्वती येते रूपे वास करीती, तेथे सर्व सौख्य नंदिती आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रींचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान, प्रत्यक्ष जय वैकुंठ बहुन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. श्रोते सदा परिसुत. 11 अध्याय गोड हा. श्रीरस्तु. शुभम भवतु.
अध्याय 12 श्री गणेशाय नमः। कराया जगदुद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे। भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त याची रूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी। गतदयाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंदपोटी न समावे। त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी। दर्शनेच्या उत्कट चित्ती खडीसाकर घेऊनी हाती, गर्दी माझे प्रवेश करती स्वामी सनिध पातले। आजानुबाहू सुवासे वंदन श्री स्वामी समर्थ मूर्ती पाहून, बाळप्पाने धावणे दृढ चरण धरी येले। येऊनिया भानावरती श्रीचरणांची सोडली मिठी, ब्रह्मानंदन मायेपोटी स्तोत्र ओटी गात असे। श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी, उठून या काय केली लीला एक विचित्र। सर्व वृक्षांची आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करुण, बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले। त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर, स्वयंपाक करुणी तयार म्हणती जाऊ दर्शना। म्हणती जाऊनी स्वामींची अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणून त्यांची बाळप्पा तेव्हा चालले। या समय श्री समर्थ असतील नृप मंदिरात, राजा आज्ञा वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय। मार्गावरुणी परतले सत्वर बिराडावरी आले, तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन। नित्य प्रातः काळी उठून षटकर्मा ते आचरण, घेऊन स्वामी दर्शन जपालागी बैसावे। श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य, माध्या नित्यता आदित्य जपानुष्ठान आटपावे। करी झोळी घेऊनी श्री स्वामींजवळी येऊनी, मस्तक ठेवणी चरणी जावे भिक्षे कारणे। मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी, जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे। घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान, ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले। चोळपा आदी करून सेवेकरी बहुत जण, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी। एक दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी, आपण ही श्री सेवेसी करीत जावे आनंदाने। बहुत जण सेवेकरी बाई मुख्य त्या माझरी, सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै। या कारणे आपसात भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे। हे बाळप्पांनी वाहून नानायुक्ती योजून, मोडून टाकले भांडण एकचित्त सर्व केले। बाळप्पाचे प्रेम भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती, दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करती आनंदाने। ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास, व्याधी जडली रात्रंदिवस चैन नक्षे क्षणभरी। भोगभोगीला काही दिन कागदाची पुडी बिंबीतून पडली, ती पाहता उकलून विष त्यात निघाले। पूर्वी कोण्या कृतज्ञने बाळप्पासी यावे मरण, विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेर। स्वामी कृपेने आजवरी गुप्तासे उदरी, सद्गुरु सेवे त्यांच्या करी व्हावे लिखित विधीचे। प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करुणी, मग यावे परतोली स्वामी सेवे कारणे। हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी, आपण सांगुनी बाळप्पासी शंकर पूजनीवर जावे। तैशी आज्ञा तयाप्रती एक दिनी समर्थ करीती, परी बाळप्पाची चित्ती विश्वास काही पटेना। बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाणं, हे नसले सत्यपूर्ण विनोद केला निश्चय। पूजा करणे उचित न करावे हेची सत्य, यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा। एक चिठ्ठी तयातुनी उचलुनी पाहता, वाचून न करावे पूजन ती माझे लिहिलेसे। तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने। श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी, दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला। आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला। स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजवावी आज्ञा होईल ऐसेची। श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांसी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावयाची बाळप्पा। ऐसा ऐकुनी समर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करत असे। श्रीपाद म्हणे बाळप्पासी, समर्थन देती आज्ञासी, तरी टाकून चिठ्ठ्यांची आज्ञा द्यावी आपण। तयाचे कपटांना जाणून अवश्य म्हणे त्याच दिन 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकल्या। चिठ्ठी आपुल्या करी भटची उचली सत्वरी, येथे राहुनीच्या करी करी ऐसे लिहिलेसे। स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती, कैसे दूर तयाप्रती करतील येती दयाळ। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा प्रेम परिसोत। 12 अध्याय गोड हा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु। अध्याय 13 श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा शशिकर, वाडे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्याय दिवाडले। 12 अध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळप्पाप्रती कपट युक्तीने फसवपाती परे झाले व्यत्येची। स्वयंपाकाधिक करावयासी, लज्जा वाटे तयासी, तया ते एक समयासी काय बोलती समर्थ। निर्लज्जासी सनिध गुरु असे जाण निरंतरू, ऐसे बोलतात सद्गुरु बाळप्पांनी समजला। सेवेकरांत माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिथे, तिने सेवेकरांस नित्य त्रास देवा व्यर्थेची। नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान, परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा। परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी, लघु शंका लागता स्वामीची बाळप्पा ते उठविले। तैपासूनी बाळप्पासी त्रास देता अहर्दिशी, घराने सांगता समर्थांची बाई ते शब्द ताडिती। अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम ज्यांच्या घरी ते येत, तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला। एकच सपपर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयासी द्रव्य आशा बहुत असे सापडत लागली। दिवाळीत
पाहित सन येता राजमंदिराची समर्था राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांशी अर्पले होते चंद्रहाराशी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीच्या मनात विचार येता त्वरित सुंदराबाईची बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे एकदा त्या काळी जमादार पाठविला. गंगुलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हा पासी बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकुनी उत्तर गंगुलाल जमादार बाळप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळप्पा करणे जबाब दिला चोळप्पाने बाळप्पा दिती तरी घ्यायचे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकुनी कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणतसे. असो एके अवसरी काय झाले नवल परी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी तयांचे करुणी झोळी समर्थ करी घेतले. अलक्क शब्दा उच्चारीला भनती भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकती आणून न लागता एक क्षण शंभरावरी गंती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहुन या द्रव्यासी आनंद झाला तयासी परिण आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीत आती. कोणी एक अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवून दुष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकुनी बाळप्पासी दुःख झाले मानसी सोडणी स्वामी चरणांसी म्हणती जावे तेथुनी. आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येथुनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांच्या वेळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले. सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन स्वत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी गर्व भरेती कोणासी माननिशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परिराणीची प्रीती बाईवरी बहुत होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयांसी हुकुम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे. परिराणीस भिवनी तैसे न केले तयांनी समर्थ दर्शनासी एकदिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावी म्हणते सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीच्या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचने मुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी येऊ घेऊन गेले बाळप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले तयासी द्रव्याशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एक भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला. बाळप्पांनी चाकरी एकतप सरासरी केली उत्तमच प्रकारे समर्थ ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थेची. उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावे जे नमस्कार येती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया रात्री दिन तुझे अपया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा भक्त परिसुतो त्रयोदशाध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशाध्याय श्री स्वामी चरणार्पण वस्तु शुभम भवतु. अध्याय 14 श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना जय जयाजी अगशमना जय जयाजी परमपावना दीनबंधू जगद्गुरु. प्रातःकाळी उठून आदी करावे नामस्मरण अंतरी द्यावे स्वामी चरण शुद्ध मन करुणी. प्रातःकर्मे आटपुनी मग बैसावे आसनी भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावे नियुक्त. एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूपदीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या. षडोपचारे पूजन करावे सद्भावे करुण धूपदीपारती अर्पण नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना जय जयाजी अगरंगना परात्पर केवल सदरा ब्रह्मांडती इतिवर्या. जय जयाजी पूर्णपुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडदीशा वेदवंत जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्त जनताराया अनंत रूपे नटला असे. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू जपे. तू विष्णू आणि शंकर तू विधात तू इंद्र अष्टदिक पालदी समग्र तू स्वरूपे नटला असे. करता आणि करविता तूच हवे आणि होता दाता आणि देवी विधा तू समर्थ निश्चय. जंगमानी स्थिर तूच व्यापिले समग्र तुझला आदिमध्याग्र कोटीने से पाहता. असून या निर्गुण रूपे नटला सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेसा.
वेदांचे तर्कशास्त्रे शास्त्रे तेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंडित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करूपवी आपली स्तुती सहस्त्रमुख निचिती शिल्लकाते प्रणिता दृढ ठेविली चरणी माता रक्षावे मदती समर्था कृपा कटाक्षे दीननाथा दासकडे पाहावे आता इतकी प्रार्थना आणाविजी आपल्या मना कृपा समुद्री यामेना आश्रय देई जे सदैव पापताप आणि देणे सर्व जाव निरसून ही लोके सोके दोन परलोक सदन करवावे दुरुस्त हा भवसागर याचे पावया पैलतर तो नामी तर निसाचर प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बुली नाना न बाधतो तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमी निरसून ज्ञानकृत प्रकटपै शांती मनी सदा रुसो वृताभिमान नसो सदा समाधान नसो तुझ्या कृपेनांतरी भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्तवसो वृथा विषयांची नसो वासनाय मनाते सदा साधू समागम तुझे वचन उत्तम तेने हो असुखम दुर्गम जो भवंत व्यवहारी वर्तत न पडो भ्रांती चित्ता अंगी न्यावी असिद्धा सत्यविजय सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्ग लोंबन इतुके द्यावर्धना कृपा करुणी समर्था असून या संसार्थ प्राचीन व नामवृत प्रपंचानी परमार्थ तिने सुगमच लागी आयशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषिनी तत्वता वरप्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही हाऊ स्वामी भक्त मिरवू नये लोकात जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती दयाची इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकुत भाविक भक्त चतुर्थदशो अध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 15 श्री गणेशाय नमः अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची सर्व कामना पूर्वोन अंती दाविती सुरुभुवन जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेडे ग्रामात राहता असता श्री समर्थ ग्रामवासी जनसमस्त वेडा म्हणती तयासी शीतोषणाची भीती नसेची ज्यांच्या चित्ती सदा अरण्यात वसती एकांतस्थळी समर्थ परमेश्वर रूप यती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करीते स्वामी भक्ती जनहासती दयाते त्यावेळी मंगळवेड्यात बसा पातेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दिनस्थिती तयाची तो एक दिन फिरत सहज वना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर येती राज्य कंटकश्या करुण तीवरे केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण करीत असे अष्टभावे दाटोनी माथा टेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्ष करुणी दासाकडे पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता त्यांनी झाला तो तत्वता कर जोडून तस्तविता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषली येती वरद हस्त ठेवी तत्काळ मस्तकी तयाच्या बसपाचे श्रीचरण मन जडले तैपासून राहू लागला निश्चितीने स्वामी सन्निध आनंदे मग बसपाची कांता ऐकुणी ऐशी वार्ता करीत असे आकांता म्हणे गर्भ उडाले बसपा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले तयासी म्हणे सोडिले संसाराची वेड काय लागले परी बसपाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवादन भीत नसे चाडकोणाची एके दिवशी अरण्यात बसपा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसपा मागे चालत प्रवेश रे घोर अरण्यात क्रूर श्वापवादी ओरडती परी बसपाच्या चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देहबाण नसेची तो समर्थ केले नवला प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिले सकळ तेजी अग्नि समान पादस्पर्श सर्पा झाला बसपा भानावरी आला अपरिमित देखील सर्पसमूह चोहींकडे वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून या ऐशी बरी भयभीत झाला अंतरी तो तयासी मदोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समयी जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदले ऐसे बोलता समर्थ बसपा भय सोडणे त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीते एका सर्पावरी गुंडाळूनी सर्पा तुरीत सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले बसपा सहित बसले समर्थ एक देवळी तेथे आपले अंगवस्त्र बसपा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाल्या ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रुणी नयन वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे तो सत्वर सुखे करावा संसार दारापुत्रा पोशीजे असो तो स्व बसपा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा भाविक परिसोत पंचदशोऽध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्री अस्तु शुभम भवतु अध्याय 16 श्री गणेशाय नमः भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भूरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत एक त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटाईगाव सुंदर हरिभाऊ तिथे राहणार जात मराठी तयांचे ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहते मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित
ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी. एक समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी, तेव्हा भाव धरुणी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शनातुरित अक्कलकोटी येईल. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र आपूच व्यापार करिता त्यात आपला नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती, बोलावून पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. नुकसान भरावयासी द्रव्याने आम्हापासी फिर्याद होता अब्रुसी बट्टाला गेला आमुच्या. तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज काही झाले निघेल माझी दिवाळी यात संशय असेना. तुम्ही भावया कर्जमुक्त याशी करावी युक्ती एक, तुमचा होऊन मी मालक लिहून येतो पेढीवरी. आपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला, हे सांगवया पंडिताला मारवाडी आला आनंदाने. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत, त्याचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात, समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ तयांसी शिवराम मारुती ऐसी नामे दिली त्रिवर्गांसी. अनेक मंत्र दिले पंडिता राम म्हटले, गजानन शिवनाम दिले, मारुती हरिभाऊस म्हटले, तिघे केले एक रूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले, तिघांचे 3 श्लोक दिले मंत्र म्हणून इथे ऐका. श्लोक, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे, तेव्हा त्यांच्या आनंद ते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीनिधी दिला, तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक, आकाशात पतित तोय यथा गच्छित सागरम सर्व देव नमस्कारम केशव प्रति गच्छिती. संतोषले त्यांचे मन, मग पंडिता जवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते. श्लोक, इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहुनी, त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोले, त्याला गुणी त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एक अवसरी उभे राहुणी जोडल्या करी आज्ञा मागते जावया. आज्ञा मिळता तयासी आनंदी आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसांपर्यंत देखा पायी वागवी भक्त सका दिल्या नाही कोणाते. हरिभाऊ एकेदिनी समर्थासनिध येऊनी दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरद हस्त सत्वर करती मस्तके त्याच्या ठेविला. म्हणती, तू माझा सूत झालासी आता निश्चित, परिधान करी भगवे वस्त्र संसार दे सोडूनी. मग छाटी कपने झोळी समर्थ तयांची दिली, ती घेऊन त्यावेळी परिधान केले सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊच्या करी. म्हणती, जाऊनी सागर तिरी किल्ला बांधून राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार, लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवाना धरावा. आज्ञा ऐकुनी ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊने काय केले, ब्राह्मणांशी बोलाविले, संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारानामे त्यांची कांता, ती करी भू आकांता घेत बुडवूनी. विनविते जोडणी कर अद्यापी स्वस्त करा अंतर, आपला हा समाचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेचे उत्तर ऐकुने स्वामी कुमरे, समाधान विरोध प्रकारे करीतसे तियेचे. स्त्रीच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र, तियेचे दिले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थ स्वामी सुद्धा दिले होते त्या पादुका स्वस्ते मठामाजी स्थापिल्या. कामटीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊन गोसावी मठामाजी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा भाविक भक्त परिसोत षोडशोऽध्याय गोडः श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापित समर्थांचा. स्वामी नामाचे भजन, त्यांच्या चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामीसुत निर्णिती. स्वामीसुताची जननी काकूबाई नामे करुणी, तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण, तिये लागे सावरून धरले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगूनी. याची पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलते. ऐसा विचार करुणी पोटी दर्शना आल्या उठाउठी सांगितल्या औषधाच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकुनी देव मामलेदार हसून देती उत्तर, त्याची पिशाच लागले थोर माझीने दूर नव्हेची. ऐसे उत्तर ऐकुनी दुःखित झाली अंतकरणे, मग ते स्वामी सुत जीर्णी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करत हिंदू पारसी स्वामी भक्त त्याच्या उपदेशी झाले. मठ होता कामटीपुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त, मग दिली कांदेवाडीत जागा एकता भक्तिनीने. तारानामे त्यांची कांता, तीही त्रास देत स्वामी सुद्धा परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात सके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीच स्वामी जयंती केलीसी. कोणी एक समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईचे, त्यांनी ऐकले वर्तमान. पाहुणी स्वामी सुद्धा प्रति आनंदिले नाना चित्ती, प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुत तयांची लाविले स्वामी भक्तीशी, धन्य झाले नाना जोशी रंगले वजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुणी ती अर्पव्या श्रीचरणी अक्कलकोटी पात्रे. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी
स्वामी मूर्ती आनंदिली समर्थ त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजवी ती जोशी हसू आले समर्थांची पाहुणी स्वभक्ताची परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात सखे 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजय संगे नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्तितच उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना त्यांची समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुत ही तयाप्रती मनातील खून सांगिती ऐकून चनचकित होती वर्णिती काय ती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शन येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविना तो न सवे उदकांना ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करुण रसे भरले पूर्ण ऐकले आतून जाणीने. सेवकांची म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधुते मंदिरी प्रार्थने आणावे. पाहून या समर्थांची उल्हास सुताचे मानसी धावून या वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुद्धा ते पाहुनी आनंदीने समर्थ म्हणी कर फिरवला मुखावरून हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती करी स्वामी सुतावरी होती. स्वामी सूत्र रात्रंदिना समर्थांपुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधूंनी समर्थ सांगते त्या कानी आम्ही जातो निजदामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई कल्पना नसाही त्यासी स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामींची ऐसे न करावे काही मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी दरिती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करून इच्छई चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचने दुःखावाला अंतरी भाऊ खिन्न झाला परतून नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षण बरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनवती समर्थांते. मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठवले सेवेकरी म्हणती सुद्धा ते सत्वरी मजसनीत आणावे. परिसुद्धा त्या सांगती आला नाही अक्कलकोटी अपमान दुःख त्याच्या पुढे रात्री नसलं तसे. मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस तेही शिनवत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेवली ती उडवू की. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परितोना आला अक्कलकोटा जीवित परवान केली. आदर वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेश केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्नान करुणी परिगंधन लावती. भोजनांतीनं उठती धरणीवरी अंग टाकती कोणा संगीन बोलती रुदन करीती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तारा श्रुत झाला समाचार स्वामी शुद्धगत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकून करीती आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतून आल्या पाही बोलल्या काय समर्था ते. सूत आपला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्याचे तारण होय कसे. समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेची संधी सापडली काळासी ओढून वळेची मग नेला. धन्य स्वामी कुमार उतरला भोदधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संत भाविक भक्त परिसुतो सप्तदशोऽध्याय कोड हा श्री भगवत चरणार्पण वस्तु श्रीस्तु शुभम भवतु. अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजल्या त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईला आमुच्या मानसी त्या समय मोर पाखरासी अधिकारी नेमू गादीसी. चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्र दिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुच्या पायऱ्याची विट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागुनी. लपवून ठेवली विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी एके दिवशी समर्थांची दादाप्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जीव घालयासी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याचप्रमाणे बाई करिता दादासी आली आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कुठे राहिलं. केसगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधलेला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापना मठात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापना करायासी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणती तो अज्ञान तशा तशरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगामच लागी. समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून बाळ आहे जरी यज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुन्नच्या बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हासी दिसेले जे भले त्याचे आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादासी पाठवले केजे प्रती पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकरां सांगती त्यासी मुंबईचे पाठविती ब्रह्मचार्यांची आज्ञा करीती यासी तापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यास द्यावी.
कपनी जोई निशान ब्रह्मचारी दादासी उपदेशी ती दिवस निशी गोसावी होनी गादेसी चालवावी आपण दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता नकार म्हणीची सर्वदा न रुची चित्ता त्याची या परी ब्रह्मचाऱ्यांनी पाहिले खटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ अशा समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊन ये माझ्या पादुकासी मस्तकी ठेव दादाच्या मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करतात तैसेचे श्रींच्या पादुका श्री पडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदय प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेलेलं या ते धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करुणा झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थ दादा प्रति वेडक चित्त लाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादाची या शरीरी ठेवता पादुका काय म्हणून मी समर्थ बोलले तियेसी जे बरे वाटेला आम्हासी तेची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनून टाकिले आपण मारून इतकेचे पुरे झाले. ऐकून अशा वचनाला समर्थांची क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करून वाढीला अनर्थ नाना अपशब्द बोलत बाळापिटीत सु असते. परिसमर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कपनी जोई अर्पिले. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविली भिक्षेसी ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांशी हसू आले आदिकीची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले काय सांगितले त्यासी अनुसया तुझी माता तिचं पाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून देतो जननी जवळ पातला. ऐसे बाईनी पाहुणी क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझी हे करणी लोकापवादा कारण. ऐकुणी मातेची उक्ती दादा तिचं प्रती बोलती ऐक सुक्के तुच्छ गमती माते आजपासूनी. पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी स्तुती जगादीवरी बसूनी संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोऽध्याय गूढ श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण तेरे होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होतसे. बोलणे असो हे आता वर्ण पुढे स्वामी चरित्र अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविज निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नुश्री सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्ण तटाकी क्षेत्र पवित्र ती देखील त्यांनी समस्त नाना योग्याभ्यास बहुत महासुद देखील करावे हट्ट योग साधन ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरून शोध करीते गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखील ज्ञान तयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरले परी गेले व्यर्थेची. एक समय अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्या धरुणीपोटी आले नुसिया सरस्वती महिमा श्रींचा ऐकून सन्मुख पाहुणी तयाला आज्ञा चक्र वेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला. श्रवणी पडला तयांच्या श्लोक ऐकता तिथेची समाधी लागली तयांची. स्मृती राही देहाची ब्रह्मरंदी प्राणवायू आश्चर्य करीते सकळ जन. असो झाली काही वेळ समाधी उतरून तत्काळ नुसिया सरस्वती धावले. स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेविले झडकरी. सदोदित झाले अंतरी हर्षपोटीने समावे. उठून या करीती स्तुती धन्य धन्य ही यतिमूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तिने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नुसिया सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती. तेथेचे वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्ये केली दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणी नुसिया सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वारे योषिता पाळुनी. तियेसी द्यावे सोडून तरीच श्रेष्ठ तो पावसी जनी मग सहजशी सुरभुवनी अंतितासी सुखानी. ऐकुनी समर्थांचे वाणी आश्चर्य वाटले सकलामणी. नुसिया सरस्वती स्वामी असूनी विपरीत केवी करतील. परीस अंतरीची खूण येती तत्काळी जाऊन पाहू लागले अधोवदन शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिली सोडून येऊन राहिले स्वस्तानी धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मापले दर त्यांचे ज्ञानसाचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन निबंध केले ज्यांनी. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधले तत्वता ऐसे वाटले त्याच्या चित्ता दर्शनाने पातला. स्वकार्य चिंतुनी अंतरी खडग दिले श्रींच्या करी. म्हणे नवजोरी कृपा जरी तरी खडग हाती देतील. जाऊन बैसला दूर श्रींनी लागले अंतर. त्याचे पाहुणी कर्म घोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकूनी. कार्य आपण योजिले ते शेवटानं जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसाची आला परत स्वस्तानाचा झेंडा उभारले वंडाचा. त्यात त्याशी यशना आले सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारत्य भोगिले कष्ट केले व्यर्थेची. असं स्वामींची भक्त तात्याचा भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात राजश्रीत सरदार. मायापाश तोडूनी दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसी दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहुन या विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळदुरी नवलपरी झाले. दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणी वर्ण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ कृतांतसी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्याचे नसरले. पहिलं तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्याची नावे त्वरित स्पर्शी अति करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ ऋषभाचे प्राण गेले धरणी पडले करीवरी.
जन पाहुणे आश्चर्य करते धन्यता थोरणपर्यंत ती बैला प्रतिदिली मुक्ती मरण चुकले तात्यांचे ऐशालीला असंख्य वर्णू व जाता वाढील ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे इति श्री स्वामी चरित्र सारामृत धना प्रकृत कथा समंत सदा परिसुत पिरमळ भक्त 19वा अध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जयाची करुणा करा, जय जयाची येतीवर्या भक्तजन संतापहारा सर्वेशा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही असो कोणी एके दिवशी इच्छा धरुणी मानसी गृहस्थ एकदर्शनाची समर्थांच्या पातला करून या स्त्रींची स्तुती माता ठेवली चरणांवरती तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्य वदने करुणी फकीरात देई खाना तेने पुरतील सर्व कामना पकांने करुणी नाना यथेच्छ भोजन देई जे गृहस्थ ज्ञा म्हणून केली नाना पकांने फकीर बोलाविले 5 जण जीव घातले त्या ते फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापेती गृहस्था ते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन शासंग झाले ते दवा म्हणे यवन याती अपवित्र त्याचे कैसे घेऊ उच्चिष्ट यातीमध्ये पावेन कष्ट कळता सूचनाचं गोष्ट हे आला मनी ऐसा विचारतो समर्थांचं कळला सत्वर म्हणती हा अपविक नर कल्पना चित्ती याची या इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरी रात्रीनं द्रव्य मिळावया साधन त्याजवळी अनसे परी त्यासी लेखुनी समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित तो निशंकनाथ पात्रावरती बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाय त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरला तत्काळ मुंबईसी आला उगाच बटुक लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरयासी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडणं घाई गाई बाहेर येऊन पाही गृहस्थ पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला 10,000च्या दिल्या नोटा आणि सत्वर गृहस्थ म्हणी आनंदला बाई ते आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करत सूत्रकांत स्वामींचे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा ऐकत भाविक भक्त 20वा अध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 21वा. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुखनिमित्त बदले श्री स्वामी राज आता कळसा अध्याय 21वा. कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता जड देहता कोणी तत्वता गेली अस्वस्थानाची इतिराज शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त कोरणी एकाग्र निमग्न झाले निज रूप छटचक्रात विदुर ब्रह्मरंदाचे दुना आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते दवा जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक कीर्ती नानापरी तो वर्णिला न जाय अक्कल कुटींचे जनसमस्त दुःख करुण आक्रंदात तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाण्याचा समुद्रचा असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला उद्दरले जडमुडाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्री तिरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशित ग्रामा माझारी जन्म माझा झाला असे तेथेचे बाळपण केले आता कोपरलेसी येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालय सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ त्यांची स्नेह झाला निकट आश्रय ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजने करीत दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथम अध्याय मंगलाचरण कार्यसिद्धते देवतास्तवन आदर स्वामी चरित्रास कोण हे चिकतन केले से श्री गुरु कळदेवरातुनी स्वामी रूपे प्रकटले भूरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्याय तारावया भक्तजनाला अक्कलकुटी प्रवेश केला तेथीची महिमा वर्णिला तृतीय अध्याय निश्चय स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल तेची वृत्त सकल 14 वर्णिले मल्हार वराच्या पडद्यासी त्याने नवया स्वामींची पाठवले कारभाऱ्याची पाचवते ते कथा यशवंतराव सरदार त्यांची दाविला चमत्कार त्यांचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणी प्रकारे ते 7 सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त आठवते ते कथा खर्चून या द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मंड ते वर्णन समस्त 9व्यात केले से चिदंबर निशांते वृत्त वर्णिले दशमाध्यायात ते ऐकता पुनित श्रुते होते सत्तेची 11वा आणि 12वा तैसेचे अध्याय 13वा बाळप्पाचा इतिहास बरवा त्यामाची निरूपणा भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण तारक भाविका बसपा तेली सदभक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिले हरिभाऊ मराठी गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्याचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याची लागला भजन चंदू जो दादा बुवा प्रसिद्ध 18व्यात ते वृत्त त्याचे आसुदेव फडक्याची गोष्ट आणि त्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपै एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन वृत्त निमिदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वैद्य त्रयोदशीचा पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता प्रतिव्रता वंदुनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केला असे स्वामींनी दिला हा वर जो भावे वाचेल हे चरित्र त्याची आयु आरोग्य सफार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढू विमर
कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुण अंती मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा विनय असो वृथाभिमान तो नसो सर्व विद्यासागर गवसो भक्त श्रेष्ठ लागुनी ज्या करणे ग्रंथरी रचिला जीही प्रसिद्धीचे आणिला त्यांची रक्षा वेदाया कृपागण समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेविली भाल सदुदित याचा प्रतिपाल करवा बाळ आपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा अपरिसुत भाविक भक्त 21वा अध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृतम संपूर्णम श्री स्वामी समर्थ महाराज की जय। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदन कंथा टोपी च माला दंडकमंडलुधर कट्यांगर रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज